हिथंच बांधलेली होती ना ह्या जागेवर. असल्या ह्या काळ्या रानात साप म्हणा काय चुकाटा इथं याचा विषयच येत नाही इथं. हां एवढ्या मैदानात किती वाजता रात्री बघितलं तुम्ही वैरण फिरण खाल्लेली? 12 वाजता. आणि 12 नंतर मग एवढं फुगणं म्हणजे काय जोग आहे का? हां असं एवढं जनावर कुठलंच नाही. कमीत कमी 5-6 दिवस झाले मरून असं फुगते. एवढं ताजं एवढं फुगले म्हणजे का कोणाची भांडणं फिरणं 4-8 दिवसात खाली काय? वैरण तर काय नाही, घास गवत टाकलेला तिथे चिपाड पडली ती. दुसरा कडबा बी जुना नाही काय नाही. साप चावायचा विषयच येत नाही. साप चावल्यावर असलं जनावर फुगतच नाही. थरथर थरथर करते, तोंडाला फेस येते आणि मरते. हे असं मरण्याचं कारण वेगळं जावं भाई. या शरीरात काय ना काय भेटणार. का तर आतापर्यंत जनावर असलं नाही. हां फरूड फुकला चावला तर काय होतं, जिथं चावलं तिथला पाय सुजतंय फुगतंय आणि पाणी येतंय आणि मग हळूहळू जनावराची सूज चढते आणि नीट होते ती ट्रीटमेंट केलं की सडतंय जरा पाय फी एखाद्या वेळेस. पण असलं फुगणं म्हणलं की ही जबरदस्त कार्यक्रम आहे. चांगली गवळावर म्हैसला का मी लय बघितली. म्हैस लय भाऱ्या म्हणले. तुला म्हणलं का नाही म्हैस लय भाऱ्या म्हणलं? दूध देतो ती सागर. दुधाला चालते बाबा. धार काढायला दुधाला चालता का? हे आमोण्याची पेटी किती दिसायला दात फिट लागल्यावर पटेल. मालक बघा तिकडे मालक आहे म्हशीचा. तर मालक जर जवळ राहिला असता किंवा कोणी जरी जवळ राहिला असतं तर जनावर हालचाल करायला कळतं लगेच आपल्याला. ह्याच्यासाठी मी जनावरापाशी रात्र दिवस असतो बघ. काय झालं? कोण काय केलं? आमच्या इथे काय करत नाही.